गेल्या काही दिवसापासून कंत्राटी भरतीचा विषय राज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आणि राज्यातल्या युवकांच्या समोर आलेला आहे. या कंत्राटी भरती संदर्भात प्रचंड मोठा असंतोष युवकांच्या मनामध्ये होता आहे आणि हे सरकार कंत्राटी पद्धतीनं भरती करून युवकांचा विश्वासघात करते अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या युवकांचा जनतेचा दिशाभूल करणारे जाणते राजे आणि त्यांचे सगळे सहकारी किंवा त्यांचं सरकार गेल्या अनेक दिवसापासून करत आहे. मुद्दा आपण सत्तेमध्ये असताना काय केलं, जे चुकीचे निर्णय घेतले किंवा आपण सरकारमध्ये असताना युवकांची कशी दिशाभूल केली याची पूर्ण ज्ञात असणारी ही सगळी माणसं, शेतकऱ्यांची कशी दिशाभूल केली याची पूर्ण ज्ञात असणारी ही माणसं, किंबहुना अनेक वेळा सामाजिक प्रश्नावर आम्ही लोकांची दिशाभूल कशी केली, करून काय निर्णय घेतले याची पूर्णपणे जाण असणारी ही माणसं, कारण यांना माहिती होतं की हे GR आम्ही कशा कशा पद्धतीनं काढले आणि असं निर्णय कसे घेतलेले आहेत. आणि ते निर्णय सरकार बदललं की आपण घेतलेल्या निर्णयाचा ठिकरा दुसऱ्यावर फोडायचा. आपण घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून जे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, युवकांचं किंबहुना सामाजिक नुकसान लोकांचं होतं आहे त्याच्यावर खोटा कळवळा आणायचा आणि सरकारवर आरोप करण्याचा सिलसिला गेल्या काही दिवसापासून चालू आहे. त्याची अनेक उदाहरणं देता येतील ती मी पुढे देईन, परंतु कंत्राटी भरती हा युवकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय होता आणि अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला की कंत्राटी भरती ही आत्ता भारतीय जनता पार्टी, शिवसेना सरकार आल्यावर चालू झाली अशा पद्धतीचा वातावरण तयार करायचा प्रयत्न केला. या संदर्भात आदरणीय फडणवीस साहेबांनी परवा या संदर्भातली सगळी माहिती, वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर दिली राज्याच्या मीडियासमोर. पण ही देत असताना काही या जिल्ह्यातले मोठे मोठे नेते काल काय प्रेस घेतली, कोणी काय वेगळी भूमिका मांडते. या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा विषय की कंत्राटी भरती ही 2003 पासून चालू झाली. 2003 साली जेव्हा सरकार होतं, 2003 साली तेव्हा ते आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरतीची सुरुवात त्यावेळी झाली. आणि ती जेव्हा सुरुवात झाली तिथून पुढं वारंवार कंत्राटी भरती संदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले आणि कंत्राटी भरती झाली. काल या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबांनी एक प्रेस घेतली. त्यांनी या संदर्भात लोकांच्या समोर सांगितलं की जनतेच्या रेट्यामुळं, दबावामुळं या सरकारनं घेतलेला निर्णय त्यांना मागं घ्यायला लागला, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. मला वाटतं पृथ्वीराज बाबांसारख्या एवढ्या सुसंस्कृत नेत्याकडून, पृथ्वीराज बाबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर जो विश्वास होता त्या विश्वासाला तडा घालवण्यासारखा हा विषय आहे. 2003 नंतर आपल्या सगळ्यांना मी एक डॉक्युमेंट दिलेलं आहे. पहिलं पान जर आपण बघितलं तर 2/2/2013 साली एक GR निघाला होता. 14 साली 12/6/2014 साली 18/6/2014 साली एक GR निघाला होता. आणि जेव्हा हा GR निघाला तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. हा GR आहे, GRची तारीख आहे. आणि माझी विनंती आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना की आपण त्यावेळी मुख्यमंत्री होता का नव्हता आणि आपल्या कालखंडात हा GR निघाला होता का नव्हता याच्या संदर्भात खुलासा होणं वास्तविक आवश्यक आहे. याच्यावर काही न बोलता त्याच्यानंतर जे GR निघाले, त्याच्यानंतरच्या भरतीचं GR निघाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे भरतीचे GR निघाले त्यांच्या सहीसकट आहे, त्यांच्या सह्या याच्यावर आहे. आणि तो भरतीचा GR निघाला
21मध्ये 10/8/2021मध्ये एक मोठी भरती झाली, कंत्राटी भरती. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर 2020ला भरती झाली, भरतीचा GR निघाला आणि पत्रही निघालं. त्यावेळीसुद्धा आदरणीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 17 जुलै 2020ला निघाला, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता 27 सप्टेंबर 2010ला एक परिपत्रक निघालं आणि या परिपत्रकामध्ये एखाद्या विशिष्ट कार्यक्रमांतर्गत अपरिहार्यपणे वाढीव पदे आवश्यक असल्यास पदनिर्मिती सुचवण्याऐवजी त्या कार्यक्रमाचा कालावधीपुरतीच मानधनावर कामे करून घ्यावीत. त्यासाठी शासनाने स्वतः कंत्राटी पद्धतीने नेमणुका करण्याऐवजी बाह्य यंत्रणेकडून कामे प्रस्तावित करावीत आणि मनुष्यबळ उपलब्ध व मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे प्रभावी कामकाज विविध विभागांना माहिती द्यावी. शासकीय कार्यालयातून वर्षानुवर्ष केली जाणारी पण सध्याच्या बदललेल्या स्थितीत ती सहजपणे बाहेरून करता येतील अशी कामे शासकीय कर्मचाऱ्याकडून करून घेण्याऐवजी ती शक्यतो बाह्य यंत्रणेकडून करण्याचे पर्याय अवलंबावेत. हा जो GR आहे हा आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या कालखंडामध्ये काढलेला GR आहे. म्हणजे काल त्यांनी प्रेस घेतली. 27 सप्टेंबर 2010ला पुन्हा एक GR होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. दुसरा GR आहे, तो GR तर आहे, त्या पुढचा GR आहे. त्या GRमध्ये सुद्धा बाह्य यंत्रणेकडून कामे करून घ्यावे, 10 ते 25% इतकी बचत होईल अशा रीतीने कामे करून घेण्यात यावीत, अशा पद्धतीचा GR आदरणीय पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना त्यांनी काढले. मला समजत नाही की पृथ्वीराज चव्हाणांसारखा एवढा सुसंस्कृत सुशील नेता एवढ्या बेधडकपणे खोटं कसं काय बोलू शकतात. आपण काढलेले GR, आपण घेतलेले निर्णय, आपण केलेलं जे पाप आहे त्या पापाच्या अनुषंगानं आता सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ता त्यांचं सरकार आल्यानंतर GR काढला. कंत्राटी भरती फक्त हे सरकार आल्यावर झाली का? जे सरकार आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 2003 पासून काम करतात, जे सरकारने काम केलं तेव्हा आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या कंत्राटी भरतीच्या नेमणुका झाल्या आणि त्या अनुषंगाने कामं करून घेण्यात आली. आत्तापर्यंतचा विषय आहे. कोविडमध्ये केली, आत्ताही आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भरती होते आणि आत्ताही जो GR निघाला होता, मागं ज्या जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी भरतीच्या अनुषंगानं काही टेंडर दिलेली होती, राजन टोपे जेव्हा आरोग्यमंत्री होते तेव्हा तो निर्णय घेतला. त्यावेळी त्या सरकारचे पितामह कोण होते? आदरणीय पवारसाहेब होते आणि त्यांचेच नातू आता कंत्राटी भरतीवर आवाज उठवून युवकांच्या साठी यात्रा करण्याचं नियोजन करतात. युवकांच्या प्रश्नाच्या संदर्भात, कंत्राटी भरतीच्या संदर्भात, बाकीच्या ह्या प्रश्नाच्या संदर्भात ते एक यात्रा युवक जागर यात्रा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण केलेलं पाप जे आहे ते पाप त्यांना माहिती आहे की आम्ही जनतेची दिशाभूल केली, युवकांची दिशाभूल केली, आम्ही कंत्राटी भरतीचे GR काढलेले आहेत. फक्त हे GR जनतेच्या पुढं येतील असं त्यांना कधी वाटलं नाही. फक्त आत्ताच्या सरकारवर ब्लेम करायचा आणि या सरकारला बदनाम करायचा एक कलमी कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे. त्या संदर्भात आज माहिती देण्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं होतं.